फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपात बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांच्या स्वरूपामध्ये दैवत मात्रे यांच्यावरती हल्ला करत असताना फलंदाज प्रभाकर. पुढील चेंडू दैवत मात्रे यांचा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, जराशी फिरकी बॉलमध्ये टाकत असताना बॉल चाललाय डॉट बॉलच्या स्वरूपात एसटी रक्षकाच्या हातात. इथं मात्र छान असा कमबॅक दैवत मात्रे यांचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा षटक दैवत मात्रे टू प्रभाकर. फुलटॉस पद्धतीचे चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा चांगला संपर्क नाही. बॉल बॉलरच्या हातामध्ये गॅदर करत असताना परत एकदा पुन्हा लगातारचे 3 चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका आला, परंतु त्यानंतर ती लगातार 3 चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाले. पुढील चेंडू दैवत मात्रे यांचा मोठा फटका खेळून काढला, लेगच्या दिशेने उडवलाय. इथं मात्र पंचांचा इशारा आहे तो षटकार. लगातारचे 3 चेंडू डॉट नंतर एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला प्रभाकर यांच्या बॅटमधून. हीच ती जोडी आपण पाहिली होती ज्यामधील पहिली आपली टुर्नामेंट बारका कांबळे यांनी अर्धशतक झळकवलं होतं याच संघामधून. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. ओव्हरची सांगता, धावसंख्या जोडलेली आहेत ते 10. छान अशी गोलंदाजी, 2 मोठे फटके देखील आले. 3 चेंडू 4 चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. षटक समाप्त. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक दैवत मात्रे यांचं 6 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केली ते 10. टीम मिटिंग नको, लवकरात लवकर आपले गोलंदाज सज्ज करायचे. टीम मिटिंग नको, लवकरात लवकर सामने सुरू करायचे. पंचांना देखील विनंती असेल की 20 मिनिटामध्ये 4 षटक हाताळले पाहिजे, याची नोंद आपण घ्यायची आहे. तर बारक्या कांबळेसाठी पारितोषिक आलेलं आहे. 2 लगातार षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भाई मात्रे यांच्याकडून आलेले आहे. सोत्ताभाई मात्रे यांच्याकडून बारक्या कांबळेसाठी लगातारचे 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. सचिन पाटील आपण पाहू शकता फेस करतील बारक्या कांबळे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना सचिन पाटील समोर असतील बारक्या कांबळे. स्लॉकशिप खेळण्याचा प्रयत्न, फेवरेट शॉट बारक्या कांबळ्याचा डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. परत एकदा सांगता विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहू शकता मास महेश मात्रे आपण पाहू शकता. मास छान असा गॅदर केलेला चेंडू. पुढील चेंडू सचिन पाटील यांचा बारक्या कांबळेसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु काहीसा संपर्क नाही. तिथं पळत असताना दैवत मात्रे यांनी बॉल गॅदर केला. 1च धावची सांगता. एक धावसंख्यात वाढ धावसंख्या झालेली आहे ती मात्र 11. आता पुन्हा एकदा आपण पाहू शकता प्रभाकर ऑन स्ट्राईकमध्ये. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले होते. 4 चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात पाहिले गेले होते. पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकता सचिन पाटील यांचं. मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेवरून दैवत मात्रे बॉलच्या खाली येत असताना इथं मात्र सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाकर बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन पाटील यांनी घेतलेला एक मोठा विकेट. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तोडत असताना सचिन पाटील प्रभाकर बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतील. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक. नवीन फलंदाज आपण पाहू शकता राहुल मगर. कधीच्या काळामध्ये आपण यांना पाहतो खेळत असताना KGNमध्ये यांची उपस्थिती 100% असते. कॉलनी क्रिकेटमधून खेळत असताना आपण यांना कधी पाहत नाही. ज़्यादातर सामने KGN मार्फत आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. राहुल मगर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रभाकर बॅक टू द पॅव्हिलियन. छान अशी गोलंदाजी सचिन पाटील यांची. पॉवर प्लेचा षटक. आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. उर्वरित 3 चेंडू या षटकातील पाहू शकता. राहुल मगर ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज प्रभाकर यांच्या जागेवरती. कलात्मक फटके. समोर खेळण्याचा प्रयत्न लीडिंग एज थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. बारक्या कांबळेचा ती स्वतः
मी नावच विसरून जातो रे. स्वतः काय नव्हतं रो, काय पैसे लावले तर स्वतः भाई मात्रे, स्वतः भाई मात्रे यांच्याकडून 2 लगातारचे 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बारक्या कांबळेसाठी. मोठा फटका इथं मात्र 6 धाव्यांसाठी स्लॉकशिप करताना पाहायला मिळतोय बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. बॉल गेला सीमारेषे पार 6 धाव्यांसाठी. लगातारचे 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. आता मात्र 1 षटकार तर आलेला आहे बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून पाहू शकता. उर्वरित शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचा बारक्या कांबळे जिंकू शकतायत का पारितोषिक त्याकडे लक्ष असेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, काहीसा संपर्क चांगला नाही. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. पारितोषिक जिंकण्याचा चान्स होता तिथं बारक्या कांबळे यांना, परंतु काहीसे समाचार घेऊ शकले नाही. षटक समाप्ती. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. नो टीम मीटिंग. आपण जेव्हा पॅव्हिलियनमध्ये असता त्याचवेळी आपण जे मॅचचं गणित आहे ते ठरवून यायचं आहे ऑन पिचवरती. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त. धावसंख्या झालेली ते 19. पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये सचिन पाटील यांनी धावसंख्या खर्च केले ते मात्र 9, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. कामोटेचे भाऊजा महेश कुंभार यांचं हार्दिक स्वागत. तर तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः कर्णधार आपण पाहू शकता दैवत म्हात्रे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 19, 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 5 खेळाडू 30 यार्डच्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. दैवत म्हात्रे तिसरं षटक घेऊन येत असताना बारक्या कांबळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढलेला, सन्मान दिला अशा चेंडूला 1 धाव घेतल्या तर यशस्वी. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकता. आपण पाहिलं तर राहुल मगर यांची रनिंग बिटवीन द विकेट्स खूप छान अशी आपल्याला पाहायला मिळते. छान अशी रनिंग आपण पाहू शकता राहुल मगर यांची. धावसंख्येत 2 धावांनी वाढ. धावसंख्या झाली ती 21. परत एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. इथं मात्र 1 धाव घेण्यात तर यशस्वी. आता मात्र बारक्या कांबळेंनी काहीसा विचार केला आहे की दैवत म्हात्रे यांचा षटक खेळून काढायचा आहे. सन्मानजनक एकेरी दुहेरी धाव या ओव्हरमध्ये षटकामध्ये काढून घेण्याचा प्रयत्न देखील मानसोपता बारक्या कांबळेची दिसण्यात येते. पहिल्या चेंडूवरती देखील हात ढकलून हळूवार पद्धतीने 2 धाव घेण्यामध्ये यश मिळालं. परत एकदा हळूवार पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 22. आता मात्र असतील राहुल मगर ऑन स्ट्राईक. परत एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. राहुल मगर होत आहेत LBWचा शिकार. लेग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल मगर बॅक टू द पवेलियन. काहीशी ही ओव्हर मला वाटतं त्यांनी हळूवार पद्धतीने खेळण्याचा निर्णय, एक डिफेंडिव्ह ओव्हर खेळायचा प्रयत्न, हा मानसिकता घेऊन उतरलेली ही टीम दैवत म्हात्रे यांची षटक जो आहे डिफेंडिव्ह पद्धतीने खेळण्याचा निर्णय घेऊन आलेले आहेत. कारण की त्यांना माहीत आहे ह्यानंतर देखील 2 षटक त्यांना खेळण्यामध्ये मिळतील. त्यामुळे हा षटक आपल्याला हळूवार पद्धतीने खेळून काढायचं. काहीशे विकेट द्यायचे नाही आहे. तेच खेळत असताना राहुल मगर LBWचा शिकार. नवीन फलंदाज यश गोवारी आपल्याला पाहायला मिळतील राहुल मगरच्या जागेवरती. छान अशी गोलंदाजी दैवत म्हात्रेजी यांची पाहायला मिळते. गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 नंतर 9. आता मात्र दैवत म्हात्रे यांनी 3 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या आहेत. बारक्या कांबळे अजून देखील स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन पिच नॉन स्ट्राईकवरती असतील बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून आपण पाहिलं एक स्लॉकशिप.
च्या पद्धतीने षटकार प्रभाकर यांनी आपल्या संघासाठी जोडले 10 धावा. धाव संख्या झालेली ती 22. तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक दैवत म्हात्रे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मास बॉलच्या खाली काही एक चूक न करता आपण पाहू शकतो. आल्या पावली परत यश म्हात्रे आपण पाहू शकता. बॅक टू द पॅव्हिलियन. छान असं झेल आपल्याला पाहायला मिळालं. महेश म्हात्रे उर्फ मास यांच्या माध्यमातून आता नवीन फलंदाज राहुल पवार आपल्याला पाहायला मिळतील. यश म्हात्रे यांची जागा घेण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा मनसोबा होता त्यांचा लेग साईडच्या दिशेने, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेने महेश म्हात्रे यांनी काही न चूक करता सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. राहुल पवार आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्पीडअप करायचा आहे सामना. पुढील चेंडू दैवत म्हात्रे यांचा लगातार 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले ते दैवत म्हात्रे. मोठा फटका, राहुल म्हात्रे देखील खेळण्याचा प्रयत्न. राहुल पवार इथं मात्र डॉट बॉलची सांगता होते. मात्र 3 धावा खर्च केले ते दैवत म्हात्रे यांनी. पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागडे 10 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्टंपांच्या दिशेच्या वरून जात असताना डॉट बॉलच्या स्वरूपात ओव्हरची सांगता होते ती. तिसरं षटक समाप्त आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ते आत्तापर्यंत 22. छान असं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा आणि 2 मोठे विकेट्स दैवत म्हात्रे यांच्या षटकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याने करून धावसंख्या झालेली ती 22. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट दैवत म्हात्रे यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. आता मात्र पर्याप्त 2 षटकांचा खेळ उर्वरित या इनिंगमधील. अजूनपर्यंत बारक्या कांबळे ऑन पिच आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक पारितोषिक आलेले आहे बारक्या कांबळेसाठी. 3 षटकारांसाठी 500 रुपये गणेश यादव यांच्याकडून. बारक्या यांचे खूपसे फॅन्स आपल्याला पाहायला मिळते. वेल फिनिशर ऑफ रायगड बारक्या कांबळे. आणि बॉलिंगसाठी आलेले ते फिरकीचे जादूगर आपले रवी दादा कडू आपले आलेले आहेत ते रवी दादा कडू पाहू शकता. फिरकीचे जादूगर ज्यांना म्हटलं जातं एक्सपिरियन्स मॅटर्स. एक्सपिरियन्सपणाला काय प्रकारे गोलंदाजी करतायत ते रवी दादा कडू पाहू शकता. समोर असेल बारक्या कांबळे. जराशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न. बारक्या कांबळ्यांसाठी 2 पारितोषिक आलेले आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसामधील दुसरी कॅच आपण त्यांच्याकडून पाहू शकता. सेम कॅच आपण पाहू शकता. रनिंग कॅच एका हाताने. मागच्या सामन्यामधील देखील अशीच कॅच त्यांच्या हातातून आपल्याला पाहायला मिळाली होती. दिनेश म्हात्रे ना इथं जमा करायला लागतील पहिले. ओके चल आई स्वतः भाई म्हात्रे स्वतः भाई म्हात्रे कॅच कोणी घेतली किती रे लगातार 2 षटकांमधलं स्वतः भाई म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये पैसे जमा येते. तर आता आपण पाहू शकता केदार म्हात्रे जातील. बारक्याला पाठवले बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला त्याच खेळाडूकडून ज्यांनी गुणवंत गोवारीचा देखील सेम प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. तर केदार म्हात्रे यांचे लगातार 2 षटकांसाठी स्वतः भाई म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नन्ना मुन्ना जादूगर रवी दादा कडू मोठा फटका लावून दिलेला आहे त्यांनी. बारक्या बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका खेळलाय इथं मात्र. मोठा फटका 6 धाव्यांसाठी.
आणि मात्र परत एकदा आपण पाहू शकता केदार मात्रे यांचा पहिला षटकार झालेला आहे. दुसरा षटकार लगातार आला. स्वतः भाई मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातार 2 षटकारांसाठी स्वतः भाई मात्रे यांच्याकडून पारितोषिक आलेले आपण पाहू शकता. केदार मात्रे पहिला षटकार लगावण्यामध्ये यशस्वी. दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय का त्याकडे लक्ष असेल. बॉलिंग मार्कवरती रवी कडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक्सपिरियन्स मॅटर्स ज्याला म्हणतात. बघितलं फिल्डर सफळ होत असताना बॉल स्टंपाच्या इथून फिरवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या स्वरूपात बॉलची सांगता. काहीशी धावा नाही. पुढील चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. इथं मात्र बॉल चाललाय सीमारेषे पार. आजच्या दिवसातील दुसरी सेम सूट आपल्याला पाहायला मिळते. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र काहीसं झेल मिस. आणि त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी यष्टीरक्षक. काही ते चूक करत असताना डॉक्टर मच्छिंद्र नाईक यांना विनंती आहे स्टेजकडे यायचे. आपल्याला बोलवण्यात आलेले आहे. त्या दोघांसाठी पारितोषिक आहे फलंदाजावर. इथं मात्र काहीसे सूट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन पाटील यांच्याकडून यष्टीरक्षक असताना परत एकदा धाव घेण्यामध्ये यशस्वी. ओव्हरची सांगता. तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी. दोन्ही फलंदाज, दोघांपैकी एकही फलंदाजांनी जर लगातार 2 षटकार मारले तर स्वतः भाई मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. कोणताही फलंदाज जर लगातार 2 षटकार मारतो तर स्वतः भाई मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर धावसंख्या आपण पाहू शकता 34 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पुढील सामना जो असेल ND11 योगेश स्मृती वर्सेस मातोश्री 11 रवी किरण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ND11 योगेश स्मृती वर्सेस मातोश्री 11 रवी किरण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. 5वं षटक निर्धारित आहे. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. तर सामना सुरू करून घ्यायचा लवकर. शेवटचं षटक सुजित भोईर आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटक हाताळत असताना आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ते 34. दोन्ही फलंदाजांची सुवर्ण संधी स्वतः भाई मात्रे यांनी लावलेली. लगातारचे 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुजित भोईर शेवटचा षटक घेऊन येत असताना आपल्या संघासाठी धावसंख्या झाली ती 34. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लेग साईडला वाटाळून काढलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का? नाही. एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत हळूवार पद्धतीने वाढ आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 35. अंतिम षटक हाणामारीचं षटक करत असताना आपल्याला धावा गोळा करण्याची जी संधी असते, संधीचा लाभ घेतला पाहिजे प्रत्येक फलंदाजाने. सुजित भोईर. पुढील चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू. मोठा खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी रीतीने पार. धावेत वाढ. धावसंख्या झालेली ती 37 पाहायला मिळते. हाणामारीचा षटक शेवटचा अंतिम षटक या इनिंगमधील. पुढील 2 संघांना विनंती टॉससाठी यायचंय. सुजित भोईर आपण पाहू शकता उर्वरित 4 चेंडू 2 षटकारावरती पारितोषिक लागलेलं आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र काही एक चूक न करता आपण पाहिले सुंदर असा जे लॉंगॉनच्या दिशेने फलंदाज बाद. नवीन फलंदाज विलास भाई गोवारी आपल्याला पाहायला मिळतील.
कॅच कोणी घेतली? कॅच कोणी घेतली? तर पाहू शकता आपण विलास भाई गोवारीसाठी सुशांत पाटील यांच्याकडून लगातारचे 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 2 चौकारासाठी स्वतः भाई मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातारचे 2 चौकारासाठी आणि 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुशांतदादा पाटील यांच्याकडून. टेम्परेचर बढा थोडा. आणि प्रत्येक षटकारासाठी पिंट्या भगत यांच्याकडून 200 रुपयेचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. लाईट्स ऑन. हा खेळायचा प्रयत्न इथं मात्र पंचांचा इशारा. अवंतार चेंडू, वाईट प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव संकेत वाढ, 1 धावेनी वाढ. 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 गडीच्या मोबदली लाईट्स ऑन झालेली आहे. रोमांचक असा डे नाईट पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेम्परेचर बढा. टेम्परेचर लाईट्स ऑन. पुढील चेंडू सुजित भोईर यांचा. परत एकदा पाहू शकता अवंतर चेंडू, वाईट प्रकारचा चेंडू. लगातारचे 2 अवंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले सुजित भोईर यांची. ज्या 5000 कर दे. छान अशी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. नंतर पाहू शकता लगातारचे 2 अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले सुजित भोईर यांच्या मार्फत. 38 धाव संख्या धाव फलकावरती. उर्वरित 3 चेंडू धाव संख्या झाली ती 38. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. इथं मात्र काहीशी 2 धाव घेण्यामध्ये काहीशी रुची नाही विलासभाई गोरे यांची. 1च धाव. धाव संख्येत वाढ. 40 धावा. 40 धाव संख्या धाव फलकावरती. 2 उर्वरित 2 चेंडू या इनिंग मधील आपण पाहू शकता. धाव संख्या झाली ती 40. मोठा फटका खेळला आहे परंतु झेल होतो का? आणि काहीच चूक न करता सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतो दैवत मात्रे यांच्या स्वरूपामध्ये. राहुल पवार बॅक टू द पवेलियन. कॅच कोणी घेतली? दैवत मात्रे. तर इथं मात्र पाहू शकता राहुल पवार यांच्या खेळीची समाप्ती झालेली आहे. नवीन फलंदाज रोशन भोपी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. पुढील दोन्ही संघाला विनंती नाणेफेकीसाठी यायचंय. धाव संख्या झाली ती 40. शेवटचा चेंडू या इनिंग मधील सुजित भोईर. कोण आहे? रोशन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. काहीसा चांगला फटका. संपर्क नाही. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं आपण पाहू शकता. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या झाली ती 42. 43 धावाचं आव्हान विघ्नार्था संघासाठी. आणि ND11 योगेश स्मृती आणि मातोश्री 11 रवी किरण या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती नाणेफेक करून घ्यायचं आहे. या इनिंग समाप्त झालेली आहे. टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग समाप्ती झाली आहे. आपल्याला निवेदन केलं होतं आधीच मॅच सुरू होण्याआधी. आता तुला नाव दिलं माझं. कुठला पण बोला. आता ही आहे ही. तर सामना लवकर सुरू करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि विघ्नार्थ संघाला देखील विनंती की आपण आपले सलामीचे जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. स्पीडअप करायचं आहे मॅच. आणि पुढील संघ ND11 योगेश स्मृती आणि मातोश्री 11 रवी किरण. कर्णधारांना विनंती नाणेफेकीसाठी यायचं आहे. 5000 टेम्परेचर कर दो और ब्राइटनेस बढ़ाओ. पहले टेम्परेचर 5000 करो. मैं इधर देखता हूँ. ऑल कट कर देता लाउडू साला. मारून दे. अरे बंद करके रखो यार. अरे बंद नहीं होता है. हॅलो. टॉससाठी यायचं आहे.
एक कर्णधार इथं आलेले आहेत. ND स्मृती संघाचे कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. इनिंग संपलेली आहे तर आपल्याला इनिंग सुरू व्हायच्या अगोदर टॉससाठी यायचं ही विनंती आहे. तसेच पुढील संघांना देखील विनंती आहे की आपण इनिंग संपायच्या अगोदर हजर राहायचं जेणेकरून आपल्याला टॉससाठी तर इनिंग सुरू करून घ्यायची आहे, मॅच सुरू करायची. अंपायर विघ्नार्थ संघाला विनंती, आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. लवकरात लवकर आव्हान देखील छोटंसं आहे. 43 धावांचं आव्हान, 5 षटकामध्ये 43 धावांचं आव्हान. सामना सुरू करायचा आहे. हे बॅट्समन आहे ना, तर सबाजी जराड यांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचं आहे. बॅट्समन म्हणून. सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. टॉस करून घ्यायचे. सबाजी जराड यांच्या हस्ते आपल्याला टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण नाणेफेक सबाजी जराड यांच्या हस्ते आपण पाहू शकता. ND11 स्मृतीचे संघ आणि मातोश्री 11 रवी किरण याचे दोन्ही कर्णधार इथं आपल्याला पाहायला मिळतील. तर मॅच सुरू करायचे. आव्हान आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 43 धावांचं आव्हान. बॉलिंग करणाऱ्या संघाला विकेट हॅट्रिकसाठी स्वतः भाई मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. टॉस विन कोण आहे? षटकावरती आला मोठा फटका. पुढील चेंडू राहुल पवार यांचा. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये पाहायला मिळतोय. एकच धाव निखिल मोहिते यांनी थांबवलेलं आहे. छान असे कमबॅक पाहायला मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, नाही तर तिथं झेल झाला असता. आता मात्र आपण पाहू शकता दैवत मात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. राहुल पवार यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला. त्याच दरम्यान नंतर दुसरा चेंडू चांगला हाताळण्यात आला. एक धाव घेण्यामध्ये यश. पुढील चेंडू राहुल पवार यांचा फेस करतील दैवत मात्रे. ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल ते आपल्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते 4 धाव्यांसाठी. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटकचा पूर्ण वापर करत असताना दैवत मात्रे आणि निखिल मोहिते. पहिला मोठा फटका निखिल मोहितेच्या बॅटमधून आला. पहिला चेंडूवरती पहिलाच मोठा फटका. त्यानंतर दैवत मात्रेच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता कशा प्रकारची गोलंदाजी करतोय राहुल पवार. आतापर्यंत धावा झाले ते 9 धाव संख्येचा जर विचार केला तर 43 धावांचं आव्हान, त्यामधून 9 धावा आतापर्यंत जोडले गेलेले आहेत. 34 रनांची आवश्यकता अजून देखील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र बॉल चाललाय परत एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. सुंदर असा फटका आपण पाहू शकता. जरा कॅल्क्युलेटिव्ह खेळत असताना गॅपमध्ये बॉल ढकलत असताना आपण पाहू शकतो दैवत मात्र्यांना मोठे फटके खेळायचा प्रयत्न नाही करत आहे. गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांना माहिती आहे की पॉवर प्लेचा षटक आहे. गॅपमध्ये बॉल ढकलल्याने आपल्याला 4 धावा देखील मिळतील. त्याच धावा जोडण्याचा प्रयत्न, विकेट सांभाळून खेळण्याचा आणि पॉवर प्लेचा पूर्णपूर वापर करत असताना दैवत मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली ती 13. पहिली ओव्हर चालू आहे. परत एकदा कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेने. इथं मात्र 4 धावांसाठी फिल्डर आपण पाहू शकता आत घेतल्यावरती दैवत मात्रे यांनी पाहिलं की फिल्डर आत घेतलेल्या कव्हरच्या दिशेने त्यांनी सुंदर असा फटका खेळून काढला. 4 धावांसाठी कॅमेरा चालू हो गया. गॅप पद्धतीचे चेंडू खेळत असताना पाहायला मिळत आहेत. भोसड़ी के आँख में लंड डाल के शेवटचा चेंडू 17 धावफलकावरती.
पॉइंट कव्हरच्या दिशेने सुंदर असा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. दैवत मात्रे यांचा लगातारचा तिसरा चौकार. लगातारचा चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर अशी फलंदाजी, पॉवर प्लेचा पूर्णपूर फायदा करत असताना दैवत मात्रे आपल्याला पाहायला मिळाले. 21 धावा तब्बल जोडल्या गेल्या ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धाव संख्येचा विचार केला तर 43 मधून आतापर्यंत 21 धावा जोडल्या गेल्यात. आता येणारे चेंडू 22 धावेंची गरज. 24 चेंडू 22 समीकरण जे आहे ते पाहिलं तर बॉल टू बॉल पेक्षा कमी आहे. सुंदर असं फलंदाजी जेणेकरून पूर्णपणे मॅचमध्ये आणून दिलेले आहे आपल्या संघाला. दैवत म्हात्रे आणि निखिल मोहिते यांनी दैवत म्हात्रेंचे लगातारचे 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. काही एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. बॉल जिथं गॅप मिळाला तिथं ढकलून काढून आपल्या संघासाठी धावा जोडण्याचा प्रयत्न यशस्वी पद्धतीने पार पाडलाय तो दैवत म्हात्रे यांनी. धावसंख्या झाली ती 21. लाईट्स ऑन परत आपल्याला पाहायला मिळतील. डे नाईट पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. KGN आणि KPL देखील कामोटी क्रिकेट असोसिएशन तर्फे एक बनेंगे नेक बनेंगे. पुढील गोलंदाज आपण पाहू शकता. झूम कर बैट्समैन पे झूम कौन है बैट्समैन मेरे को क्या पता कौन है नॉन स्ट्राइकर को देखना है अंपायर के अपोजिट वाला रहेगा आ जाइए बैट्समैन साइड राइट साइड हॅलो 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 हल्का सा कम कर हॅलो 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 नवीन गोलंदाज. बड़ा बड़ा विराट है उधर का सेट छान असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्ले आणि त्यात सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं पॉइंटच्या दिशेने. अरे वो नहीं के वाला छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच दरम्यान देखील 42 है क्या इसलिए तो उसको बढ़ाने बोला तो वो कम कर. 3 धावा. अक्षय नाव है ना अक्षय अक्षय म्हात्रे यांची पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळते. 3 धाव घेण्यामध्ये यशस्वी. छान असा फटका होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं पॉईंटच्या स्वरूपाने. कव्हर्सचा फिल्डर पॉईंट्स मध्ये जात असताना बॉल सुंदर अशा हाताळलेला आहे. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र छान असं क्षेत्ररक्षण आणि छान असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. दैवत मात्र बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर अशी स्टार्ट दिली होती आपल्या संघाला परंतु कुठेसे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये झेल देऊन बसले ते दैवत मात्रे. बॅक टू द पवेलियन तोच क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. कव्हरचा क्षेत्ररक्षण पॉइंट्स मध्ये जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी. 1 धाव देखील पहले बॉल पे 2 आया 2 क्या 3 आला 3 अरे मैं कॉल पे था 2 घेतला ना. पुढील चेंडू नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. सचिन पाटील मागच्या सामन्यामध्ये काहीच छान करू शकले नाही आपल्या संघासाठी पण आता मात्र इन मॅच आपला संघ आहे. कशा प्रकारची फलंदाजी करतायत त्यावर देखील अपेक्षा असेल सचिन पाटीलकडून आपल्या संघाची. पुढील चेंडू सचिन पाटीलसाठी. अक्षय म्हात्रे फिरकी प्रकारची गोलंदाजी. फुलटॉस चेंडू काहीसा समाचार घेऊ शकले नाही. इथं मात्र परत एकदा निराश करत असताना आपल्याला सचिन पाटील फुलटॉस चेंडूवरती लीडिंग एज झेल बादच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. काहीच संघासाठी करू शकले नाही. काही गरज नव्हती मोठ्या फटकांची कारण तो आपण पाहू शकता अर्धा स्कोर जो आहे तो देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो. बॉल्स टू बॉल पेक्षा कमी रनांची गरज असताना
हॅलो. तर पाहू शकता काहीसे मोठे फटके खेळायची गरज नसताना देखील सचिन पाटील स्वस्तात बाद काहीसा सामना न करता डगआउटच्या स्वरूपात आपल्याला पॅव्हिलियनमध्ये पाहायला. हॅलो. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. हॅलो. हॅलो. छान असा फटका आपण पाहिला. धावसंख्या आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धाव फलकावरती. धावसंख्येचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं की 21 धावा जोडल्या गेल्या होत्या, परंतु काहीशी फलंदाजी छान पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये काहीसे पॉवर प्लेचा षटक देखील असताना आपल्याला विकेट्स देखील पाहायला मिळाले. छान अशी गोलंदाजी अक्षय म्हात्रे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले. धावा खर्च केल्या ते मात्र 8 धावा आणि 2 मोठे विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करून दिलेले ते अक्षय म्हात्रे यांनी. त्याला सामना जरा स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती आहे साईड चेंज, सामना लवकरात लवकर स्पीडअप करून घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहिती आहे की प्रत्येक षटकानंतर जर आपल्याला साईड चेंज करायचे ते लवकरात लवकर बॉलर डिसाईड करून क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. मच्छिंद्र नाईक यांना विनंती आहे, डॉक्टर मच्छिंद्र नाईक या स्टेजवरती यायचे, संपर्क साधायचे, आपली गरज पडते. सुशांत पाटील तुम्हाला आठवण करतायत तर लवकरात लवकर यायचंय. निखिल मोहिते ऑन स्ट्राईक, षटक क्रमांक 3. धावसंख्येची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते 29 धाव फलकावरती 14 धावांची गरज. येणार 18 चेंडूमध्ये पुढील निखिल मोहिते यांचा आक्रमक फटका, रॉकेट फ्रॉम द बॅट. सुंदर असा फटका 6 धावांसाठी आपल्या संघासाठी. इथं मात्र परत एकदा मनसुबा तय केलेला निखिल मोहिते यांनी. ज्या प्रकारची फलंदाजी दैवत मात्रेकडून झालेली त्याच प्रकारची फलंदाजी निखिल मोहिते आपल्या संघासाठी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका पहिल्याच चेंडूवरती समाचार घेत असताना. पुढील चेंडू लेग साइडला खेळून काढलेला सुंदर असा फटका 4 धावांसाठी. आता मात्र निखिल मोहिते ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची फलंदाजी दैवत मात्रे यांची पाहिली त्याच प्रकारची फलंदाजी निखिल मोहिते यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर देखील दुसऱ्या चेंडूवरती समाचार घेताना बाउंड्री लाईनच्या रूपाने 4 धावांसाठी. आता मात्र समीकरण आपण पाहू शकता, येणारे 16 चेंडू आणि मात्र 4 धावांची गरज. मोठा फटका, मॅच फिनिश, ऑन फायर निखिल मोहिते. षटकारांसाठी सामना संपलेला आहे. मॅच विन झालेले श्री विघ्नहर्ता संघ आणि पुढील संघ ज्यांनी नाणेफेक जिंकलेला आहे रवी किरण अतुल